बस परमिशन भेटला बस टाचणी ओके मध्ये आहे इकडं. चला पंच गेम ऑन करा. अगदी विचार केला तर चांगला सामना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर गारुदेवी चषक 2025 नाईट रजनी सिंगला सावळेवाडी या टीम कडनं पाहायला मिळाली. अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आयोजकांनी आणि ही स्पर्धा कव्हर केली जाते ते म्हणजेच KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. खूप चांगले व्यक्तिमत्व आणि उत्तम पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून जरूर आज या स्पर्धेमध्ये समालोचक करण्यासाठी वेळ मिळाले. त्यांचं देखील मी सरचे स्वागत करीन. जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि माधव. यस पंचांचा रेड सिग्नल. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय करण. पहिला चेंडू इथे पिऊनचं षटक फेकला जातोय. अगदी आपण पाहायला गेलं तर इथे चांगला बॉल आणि त्या बॉल वरती श्री गणेशा 4 धाबा. अगदी विचार केला तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदन देऊन आपण सामन्याला सुरुवात करूया. जाऊया मैदानाकडे जिथे सामना आपण पाहतोय बांसोली बना बीड या दोन टीम मध्ये. पहिल्या बॉल वरती 4 धावा मित्रांनो पाहायला मिळाल्या. आता अगदी विचार केला तर कुठेतरी आपण पाहतोय 4 धावा पहिल्या बॉल वरती. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीजे वाल्या बाजूलाचा तू बदल येतो का कारण मला पकार रे काय लागत ना. किशोर आपण थोडस बदलाव करा. हॅलो अगदी विचार केला तर इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय मित्रांनो. ही मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अगदी तुडुंब भरलंय या प्रेक्षकाने हे मैदान. अगदी तिथे मी येताना पाहिले अगदी महिला मंडळ देखील आहेत या स्पर्धेचा आनंद घेत असताना. हीच तर खरी हाऊस असते मित्रांनो सर्वांकडे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. इथे फटका फसला. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे तिथे. उचलणार फेकणार तोपर्यंत त्याला भेट. काय रे तुमचा दिवाळी दसरा एकदम का काय सांगायचं आहे. अगदी 2 धाबा या बॉल वरती पाहायला मिळाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ते म्हणजेच 6 धाबा धाव फलकावरती. चांगला सामना पाहायला मिळेल. अगदी विचार केला तर चांगला सामना आपण पाहतोय. इथे गोलंदाज ट्रॅक वरती करणला पाहतोय. पिऊनचं षटक हाताळतोय. इथे आपल्याकडचा बॉल फटका चांगला ताकद न जाकत बॉल निघून चाललाय सीमा पार. हा येतोय लांबलचक षटकार. तो पण येतो देवा. माझा जेवण चालू असताना तू पत्रावळी उचलाय सुरुवात न करू. माझा जेवण होत नाही तू पत्रावळी उचलीत यात काय अर्थ आहे का. जेव्हा माझ सांगेल ना तेव्हाच पत्रावळी उचला. नाही डीजे वाला गडी बारीक आहे पण मोकार डेंजर आहे. हो काय सांगायचं. जाऊया मैदानाकडे. चांगला सामना आपण पाहतोय. हा टॅकर बॉल इथे ऑफसाईडच्या दिशेला. गॅप सिलेक्शन. गली पॉइंट मधून बॉल निघून चाललाय सीमा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. डीजे वाला उचल पत्रावळी. चला सामना स्पीडअप ठेवा मित्रांनो. स्पीडअप ठेवा कारण शेवटचा दिवस अगदी मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. नाही बारीक बारीक पोराला नीज बीज आहे का नाही. मोकार बारीक पोरं आल्या ना आज. काय सांगायचं आहे. हे काळात पोरा आम्ही 2 गोदड्या अंगावर ठेवून. हॅलो हॅलो अगदी विचार केला तर दुसरा गोलंदाज ट्रॅक वरती
ए पॉकेटच्या किडनॅप फेल झाल्या बदला. हॅलो हॅलो जाऊया मैदानाकडे या. इथे चांगला फटका अगदी पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ बेकार. इथे अगदी विचार केला तर क्षेत्ररक्षकाकडनं झाले चुकी आणि बॉल मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय 4 धाब्यांसाठी आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 20 धावा फलकावरती. दुसरे षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. हे बँडेज लाय ना त्याला काय सांगायचं नाही. आमच्या घरी आणून द्या मस्त डामना ना शिवून दे तू नाही आण झालं काय सांगायचं. यस अगदी जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. ओ यावेळी चांगला बॉल फेकला इथे. लेन पवार साहेब जर इथे उपस्थित झाले असतील तर व्यासपीठावरती अगदी यायचं विनंती असेल. लेन पवार साहेब आपण जर इथे आला असाल तर व्यासपीठाचा संपर्क साधा. जाऊया मैदानाकडे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ऑनला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे धावा फक्त आणि फक्त एक सिंगल धाव घेतली जाईल. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल चांगला सामना मित्रांनो पाहतोय अगदी बांसोली बना बीड या 2 संघांमध्ये. इथे हाफ टॅकर बॉल फटका चांगला. अगदी विचार केला तर इथे या बॉल वरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 धावा फलकावरती. अंबर तावा. हॅलो 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 नाही डीजे वाल्याला पेज नाही वन या लागल धुवाया. माल त्या काय नाही टावा कोणाचा काय आणि त्या काय नाही. हॅलो अगदी विचार केला तर इथे चांगला अजून एक बॉल फेकलाय. कौतुक करेन गोलंदाजाचा उमेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला असेल ना तरी मात्र विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. इथे चांगला फटका. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र इथे धावा मिळतील 2 धावा. आणि अगदी विचार केला तर इथे षटक संपलं. इथे अगदी विचार केला तर आपण पाहतोय 2 षटकाचा वाजवी खेळ संपला आणि धाव फलकावरती 24 धाव फलकावरती बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना टीम आपण पाहतोय बीड टीम खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया संधी. पंच टीम मीटिंग अजिबात नको. दुसरे षटक आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. अगदी विचार केला तर गोलंदाजाचं प्रत्येक गोलंदाज ट्रॅक वरती. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल बांसोली टीम कडनं तिसरे षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज झालाय गोलंदाज प्रतीक. ओ इथे चांगला बॉल प्रतीकचा राहिला आहे. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय बांसोली बनाव बीड या 2 टीम मध्ये हा दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये. परंतु विचार केला तर बीड टीमचं देखील मी कौतुक करेन. अगदी विचार केला तर चांगली खेळी पाहायला मिळते. 2 षटक संपले. एकही विकेट गमावली नाही. तिसऱ्या षटकालाही सुरुवात झाली. ओ इथे अजून एक चांगला बॉल फेकलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अंपर काय आचोळी तो काय गार्ग आला का. अंपर मोकार डेंजर आहे यो काय सांगायचं. अंपर पार हिवलाय ना. अगदी विचार केला तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या आणि ती प्रत्येकने जर एक विकेट मिळवला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मंगेश भोईर साहेबांकडनं. प्रत्येकने जर इथे विकेट मिळवला तर मंगेश भोईर साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला 100 रुपये जमा करा आणि त्याने विकेट गेला ना तुम्ही दिलं ना आम काय भोशाड्या का. यस कॅश प्राइज इथे जमा झालाय. थँक्यू.
अगदी चांगला सामना आपण पाहतोय मित्रांनो. ओ यावेळी चांगला बॉल फेकला इतिया. यावेळेस अजून एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. कौतुक करेन इथे प्रतीकचा. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ही मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. गारुदेविया चषक 2025 सावळेवाडी या टीम कडनं ही नाईट रजनी शृंखला भरवल्या. खूप चांगलं आयोजन. इथे हा टॅकरचा बॉल क्रॉस द लाईन फटका खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार तोपर्यंत इथे ओ यावेळेस यावेळेस अगदी विचार केला तर चित्त्याच्या चपलाईने 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 30 धावा धावफलकावरती. मग मोकार बोंगी वाजत हा आता डायरेक्ट गप झाल्या. काय झालं आणि काय नाही. इथे चांगला फटका अगदी उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ते षटक संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय मित्रांनो. धावा धावफलकावरती 32 धावा बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना बीड हा संघ. अंपर होते तिघांचा काय आहे व ते 4 जण गोळा झालात. नाही आयोजक अंपर काट्या देऊन ठेवा तुम्ही. हे जमना त्याच्या भुंड्या उपटी घाला तुम्ही. काय सांगायचं आहे. अच्छा मीटिंगा जर गेल्या ना तर सकाळचा 11 वाजतील. यस जाऊया मैदानाकडे. राजन गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. राजन ना राजन गोलंदाज ट्रॅक वरती. इथे चांगला बॉल यावेळेस फटका खेचायचा होता. संपर्क कदाचित पंच लेग बायची का. अगदी विचार केला तर इथे अगदी विचार केला तर या स्पर्धेचा विचार केला मित्रांनो ना तर पंचांना थोडासा डाऊट आला तर पंच रिव्ह्यू घेतील. जर पंचांनी रिव्ह्यू घेतला तरच मात्र रिव्ह्यू दिला जाईल. लक्ष असू द्या. खूप चांगले नियम पाहायला मिळत आहेत. अगदी विचार केला तर इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय आणि यावेळेस बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार आणि धावा धावफलकावरती जोडल्या जातील या 4 धावेच्या मदतीने. त्या म्हणजेच 37 धावा. लाय डीजे लाय. विचार केला तर यावेळेस अजून एक चांगला फटका आणि यावेळेस अजून एक दर्जेदार 4 धावा पाहायला मिळाल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच तब्बल 41 धावा धावफलकावरती. सामना चांगला पाहायला मिळेल मित्रांनो. यात मात्र शंका नाही. आवडे राहायचे अंपरला कोणाचा फोन आला आणि कोणाचा नाही. अंपर कट केला ना लगेच तो बघ केला. यस अगदी विचार केला तर एखादा मित्राचा देखील कॉल असेल. यस थँक्यू. नाही त्यामुळे समजलो. अगदी विचार केला तर चांगला सामना आपण पाहतोय मित्रांनो. यात मात्र शंका नाही. एका साईडला बांसोली तर दुसऱ्या साईडला बीड. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा. 41 धावा धावफलकावरती. 4 षटकाचा सामना आपण पाहतो. 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडू मध्ये कदाचित 10-12 धावा येतील का पर्यंत इथे पंच सांगतात इट इज वाईट. हा खरा बॉल राहिलाय. आज विचार केला तर नाव तर माहित नाही मित्रांनो परंतु चीच कामला टीमचा एक स्टार खेळाडू पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मुख्य पंच आपण पाहतोय.
दोन्ही पण तिथल्यात काय? सावळेवाड्या बेकार काम केलाय मग आज हा. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल फेकलाय. कौतुक करेन मी ते गोलंदाजाचा. काय गोलंदाजी पाहायला मिळत्या. जरी या षटकामध्ये 2 चौकार आले असतील ना तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर एक वाईड देखील बॉल फेकलाय. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल फेकलाय. अगदी विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. सामना चांगला पाहायला मिळते. अगदी सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं देखील आपण या स्पर्धेमधून सहर्ष स्वागत करूया. आणि इथे पंचांचा इशारा येतोय. 4 धाबा आणि षटक देखील संपलंय. थँक्यू पंच. अगदी विचार केला तर 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 45 धाबा धावफलकावरती आणि 46 धाबे 46 झाले का? क्षमा असावी. 46 धाबा. हॅलो 46 धाबा धावफलकावरती आणि 47 धाब्यांची गरज असेल ते म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 47 धाब्यांची गरज. हॅलो चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचंय. हॅलो क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेच मैदान गाठायचंय. विनंती असेल. हॅलो चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच. थोडस विचार केला तर आयोजक वाल्या मोरल मॅच ठेवल्या ना. याच्या लाईन अप जाताना रिक्षा तिकडं मारीचा हा का काय सांगायचं आहे. इकडं पॅव्हलियन ठेवलाय आणि तिकडं रेषा ठेवल्यात. मोरल ती तिकडं ठेवायचा चौकात जातील गडी ना निवांत आपला. चला मैदानाचा ताबा घ्या. आयोजन खूप चांगलं मित्रांनो आपण पाहतोय. सत्तेचाळीस धाबांचं टार्गेट ठेवलंय मित्रांनो. इथे 4 षटकाचा साबडा चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. गारुदेवी चषक 2025 सावलेवाडी या आयोजनामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा नाईट रजनी सिंगला आपण पाहतोय. या प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे 4 बाजूनं मैदान आपण पाहतोय. कॅमेरामॅन आपण मैदान कव्हर करायचंय. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल तुडुंब भरलंय प्रेक्षकांनी हे मैदान. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शेवटचा सामना आज सकाळपर्यंत या स्पर्धेचा निकाल कडेला जाईल यात मात्र शंका नाही. गारुदेवी चषक 2025 साबळे या योजनेचा विचार केला तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. अगदी हॅलो हॅलो 47 धाब्यांचं टार्गेट ठेवलं इथे अगदी आपण पाहतोय. हॅलो तोपर्यंत फलंदाज जात आहे तोपर्यंत आपण एक थोडस संगीत ऐकूया मित्रांनो. खरं तर ते
गावंसं वाटत नाहीये, परंतु काय करू, गावशी वाटलंय मला तरी. अगदी विचार केला तर ही आताची तरुण पिढी दारू पितान बाटली बर. ही आताची तरुण पिढी दारू पितान बाटली बर. हे लवकर जातील बरब हल्लीच्या जमान्यात. हे लवकर जातील बरब हल्लीच्या जमान्यात. बरोबर ना? काय सांगायचं आहे, काय आता ती परंपरा लागली ना, काय सांगायचं. चला सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, उमेश आणि त्याच्या जोडीला करण मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय. अगदी विचार केला तर चांगला सामना आपण पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. चला बॉल आलाय बघा मैदानाच्या बाहेर. इथे आयोजकांची बॉल द्या, आयोजकांकडे बॉल द्या. अंपर मोकार टाइम होतो ना, खेळाडू आपण देखील थोडस स्पीडअप ठेवा विनंती करेन. जाऊया मैदानाकडे. उमेश आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ते म्हणजेच टीम आपण पाहतोय भानसोली टीमची. आणि विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना बीड टीमनं धावा बनवल्या 46 आणि 47 धावांचं टार्गेट ठेवलंय. गेम ऑन. गोलंदाज ट्रॅक वरती पिऊनचं षटक हाताळण्यासाठी किरणला पाहतोय. चांगला सामना पाहायला मिळेल मित्रांनो, यात मात्र शंका नाही. यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती इथे फटका फसलाय. यस कटरी काय बाबा, या बेकार काय होता कटरी. यस अगदी विचार केला ना तर बॉल जसा बॅटला स्पर्श झाला त्यानंतर मैदानाला देखील स्पर्श झाला होता आणि गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. इथे अगदी विचार केला तर क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता, संपर्क नाही. हा चांगला बॉल राहिला आहे, कौतुक करेन इथे गोलंदाजाचं किरणचा. 2 बॉल फेकलेत कमालीच्या. 47 धावांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजेच बांसोली टीमच्या विरोधात. अगदी विचार केला तर सामना चांगला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. अगदी मैदानाच्या बाहेर देखील जल्लोष पाहायला मिळतोय, यात मात्र शंका नाही. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडस पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अरे इकडे मोकार कोण आग बाळली आहे बाबा, तुम्ही आगी नका बाळू ना, पेटून टिकाल हा नाही मग आयोजकांचा पार काम करी जाईल. विनंती असेल शेकोटे आहेत त्या थोड्याशा कमी करा, त्याच्या काय वड्या पेटायल्या आहे ना. जाऊया मैदानाकडे. कौतुक करेन किरण गोलंदाजाचं. 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 सिंगल धाव इथे खर्च केले. 47 धावांचं टार्गेट ठेवलं या 24 बॉल मध्ये. सामना चांगला पाहायला मिळेल मित्रांनो. काय र बॅटमन, पगार कमी नाही खर्च जास्ती का, काय सांगायचं आहे. याला समोर बॉल ना हाणत येऊ, आडवा तिडवा हाणायला लागला. व तिकडं काय हेडळ बिडळीचा काय डाकाय का, बॅटमनला हाडळ भिरतडली वाटतं. इथे चांगला फटका, अगदी गॅप सिलेक्शन पॉइंटच्या डोक्यावर बॉल मैदानाला गुदगुल्या करत निघून चालला. हा येतोय नशिबाचा चौकार. अगदी विचार केला तर कुठेतरी थोड्याशा धावा कमी होत्या आणि या 4 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 5 धावा फलकावरती जोडल्या जातील. अगदी विचार केला तर मित्रांनो चांगला सामना. बीड टीमनं प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावा बनवल्यात आणि 47 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजेच बांसोली टीमच्या विरोधात. त्या धावा चेस केल्या जातील का, याचं मात्र प्रत्युत्तर थोड्या वेळात पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. इथे चांगला फटका, उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज स्वतःच्या बॉल भेट भेट भेट. इथे फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक पहिला लागला जातोय, फलंदाज बाद होईल तो म्हणजेच करण फलंदाज होईल. मैदान सोडावा लागेल करण फलंदाजाला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा.
आणि तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला थोडीशी संधी या. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल डीजे वाले आवडे राहायचे ना कोण चष्मा घालू तू तुला दिसल का काय सांगायचं. आणि बांसोली वाल्यांचा बेकार काम आहे का सगळे गड्यांच्या कॉल राहतात ना काय सांगायचं. गडीच डेंजर राहते. जबिया मैदानाकडे गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज स्टॅक वरती हार्दिक गोलंदाज स्ट्राइक वर दिया थोडासा मोर पांड्या कराय होता रे. हार्दिक गोलंदाज स्ट्राइक वरती दुसरं षटक घेऊन येत्या. पहिल्या षटकाचा गेम संपला 5 धावा द फलका वरती जोडल्या गेल्या. अजूनही विचार केला तर मला वाटते 32 धाब्यांची गरज असेल अजून येणारे 18 बॉल आणि 32 धाब्यांची गरज. हार्दिक गोलंदाज स्ट्राइक वरती रांजन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. या वेळेस इथे चांगला फटका समोरच्या दिशेला अगदी विचार केला तर एक धाव वेगाने केले कंप्लीट रित्या बघता या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या 7 धावा धाव फलकावरती. अजून विचार केला तर फक्त आणि फक्त सिंगल धावेवरती म्हणजे विचार केला तर एकेरी आकड्यावरती फलंदाजी पाहायला मिळते. अजूनपर्यंत दुहेरी आकडा लागला नाही. सामना चांगला पाहायला मिळेल. यस एक रायटी फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सावळेवाल्यांची मॅच होती तर मोकार भोंगी वाजत. आता त्यांचं भोंगी फुकू पार गड्यांचे बेंबेल कळ लागल्या वया पार गार झालं ना गडी. आता अगदी विचार केला तर एक डावखोर हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल. राजन स्ट्राइक एंड वरती इथे क्रॉस द लाईन फटका केसलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे घडलं काय मैदानामध्ये व्हाईट ब्लड 4 म्हणजे इथे नशिबाचा पंजा मिळाला जातोय ते म्हणजेच टीम बांसोली टीम साठी. अगदी विचार केला तर हा व्हाईट बॉल पंच लेग बाय काय. यस थँक्यू. यस थँक्यू. अगदी व्हाईट बॉल पंचांनी देखील इथे क्षमा मागितल्या. पंचांकडनं देखील चुका होतात मित्रांनो. क्रिकेट आहे इथे नशिबाचा पंजा मिळालाय. इथे चांगला फटका उंची जास्त लांबी कमी ही विकेट महत्वाची. ओ व काय र आंधळा दळीत आणि कुत्रा पिटकात असाच कार्यक्रम केला या. ही कॅच सोडले की मॅच सोडली याच प्रतिउत्तर मात्र नक्कीच थोड्या वेळात पाहायला मिळेल. बीड टीमला याच मात्र रिजल्ट थोड्या वेळात पाहायला मिळेल. कारण ज्या वेळेस आपण डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाची कॅच सोडतो ना तोच फलंदाज आपल्यावरती हावी ठरला जातोय. परंतु इथे आपण पाहतोय उमेश स्ट्राइक एंड वरती पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर उमेशच्या बॅट्समन मला तरी वाटतंय 2 धावा आल्या आहेत. काय रे बॅटमन काय रे झाला नाही मोकार जनाल रोग आहे का रिवर्स खेळा मोकार जनाल रोग आहे काय सांगायचं आहे. अगदी विचार केला तर सामना चांगला पाहायला मिळेल. समोर बॉल येते समोर जरी खेळला एक सिंगल दुहेरी धाव आले एखादा नशिबाचा चौकार देखील येईल. इथे चांगला फटका आणि बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय 1 बाउन्स 4 धाबा. अगदी विचार केला तर या 4 धावेच्या मदतीने धाव फलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच
16 धाबा धाव फलकावरती. सामना चांगला मित्रांनो पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. या नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. अगदी विचार केला तर नक्कीच आम्ही अनाउन्समेंट करून त्यावेळेस दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन टॉस करण्यासाठी या, आणि टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस मात्र आपली एंट्री फी आयोजकांकडे जमा करा, विनंती असेल दोन्ही टीमला. वेनगाव सी बनाबा वरने नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे चांगला बॉल फेकलाय. अगदी विचार केला तर खूप चांगला बॉल, अगदी हाफ टॅकर बॉल होता, फलंदाजाला समजला नाही. कदाचित हा बॉल फलंदाजाने क्रॉस द लाईन खेचला असताना तर कुठंतरी नक्कीच आपण पाहिला असेल मित्रांनो. 4 धावा पाहायला मिळाल्या आतापर्यंत, तो आलाय डॉट बॉल इथे. सामना चांगला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज स्टॅक वरती. इथे चांगला फटका, शतरक्षक आहे तिथे, उचलणार फेकणार तोपर्यंत इथे बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय झुळेक नशिबाचा चौकार. थोडस खराब शतरक्षण पाहायला मिळालंय आणि पंचांचा इशारा येतोय. षटक संपलं इथे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचले तब्बल 20 धाबा धाव फलकावरती. डीजे पंच काय बॉल अंपर व तिकडे कायची मीटिंग आहे काय सांगा. अंपर तू धावून होय ते बरोबर पळतील. अगदी विचार केला तर मित्रांनो 2 षटकाचा खेळ संपलाय. 20 धाबा धाव फलकावरती आणि अजूनही विचार केला तर धाबा अजूनही बनवावे लागतील. अजूनही येणारे 12 बॉल आणि 27 धाब्यांची गरज. वेनगाव टीमचा संघनायक आणि वर्णे टीमचा संघनायक टॉस करण्यासाठी या, आणि टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस मात्र आपली एंट्री फी आयोजकांकडे जमा करा, विनंती असेल दोन्ही टीमला. जर आपण एंट्री फी जमा केली नाही, आपण मैदानामध्ये गेल्या तर नक्कीच आपल्याला पेनल्टी दिली जाईल. लक्ष असू द्या दोन्ही टीमला. जाऊया इथे चांगला सामना आपण पाहतोय. अगदी विचार केला तर पुन्हा एकदा डावखोर हाताचा फलंदाज हॅलो झाबिया बैदाराकडे एक डावखोर हाताचा फलंदाज. याच फलंदाजाची एक कॅच ड्रॉप पाहायला मिळाली होती. तो फलंदाज यावेळेस साबित ठरेल का? कन्यादान करस महा अंपर डोळ्याला पाणी लावा. चला नवरीच्या आईला उलटी टांगून आणा. शुभ मंगल सावधान. बॉलर कॉमेंट्री मग पंगत चालू आहे जेवणाची, काय सांगायचं आहे. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज स्टॅक वरती. भरत यावेळी चांगला बॉल फेकला इथे. हा फिल्डर चौकास घाले त्यांना 1 रन कडू दे, काही फरक नाही पडायचा. अगदी चोरटी धाव पाहायला मिळाली. काय नाही लेग अंपर या मोकार आता नुंगवायजेला या का काही सांगा. इकडून तिकडून अंपरची पार धावपळ चालू आहे बाबा. चांगला सामना. हा दे त्याला मुका दे. हा बस बस बस. या मुख्याव काम आहे का इकडं? अरे त्या खेळून तर दे, तू काय धन लायली र. अगदी विचार केला तर चांगला सामना पाहतोय मित्रांनो. इथे भरत गोलंदाज स्टॅक वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. ओ इथे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. हा येतोय झुळेक नशिबाचा चौकार. नाही आता मला समजला का यांना मुक्का याला काल दिला. बरोबर
अगदी विचार केला तर हॅलो हॅलो, विनगाव टीमचा संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉस देखील लगेच करून घ्या. यस, विनगाव इथे टीम अगदी उपस्थित झालाय आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल. हॅलो, त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल ते म्हणजेच वर्णे टीमचा संगणक देखील या. यस, टॉस देखील केला जातो इथे अगदी आयोजकांच्या शुभ असते. वेनगाव टीमने टॉस जिंकलाय का? यस, डिसिजन फर्स्ट फलंदाजी करण्याचा निर्णय आणि आमंत्रण केलंय ते म्हणजेच आपण पाहू शकाल वर्णे टीमला. वर्णे टीम आपण कुठं असेल तर व्यासपीठाच्या अगदी जवळ येऊन थांबा. आपला संगणक आपली वाट पाहतोय. चला गेम ऑन करा, पंच अगदी उशीर होतोय. नाही, दोन्ही टीमला बाहेर काढा. चला, मोकार टाइम करतात. काय सांगायचं, एवढा टाइम कोण करायला लागत का? ओ याबलेस नो बॉल. यस, अगदी खराब बॉल राहिला इथे. आतापर्यंत विचार केला असता तर हा फ्री हिट बॉल राहील इथे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल म्हणजे फलंदाजाकडे पूर्णपणे या बॉलवरती लायसन असेल, परंतु जर धावचीत बाद झाला तर मैदान सोडावा लागेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. ओ, यावेळी चांगला बॉल राहिला इथे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्यानंतर विचार केला तर कौतुक करेन मी इथे गोलंदाज भरतचा. अगदी विचार केला तर साबडा देखील तितकाच महत्वाचा मित्रांनो आपण पाहतोय. या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय वानसोली बना बीड या दोन टीमच्या विरोधात. इथे चांगला फटका क्रॉस द लाईन, फटका केसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार. तोपर्यंत इथे धाव फक्त घेतली जाईल, एक सिंगल धाव. आणि विचार केला तर एका धावच्या मदतीने 28 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. 28 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. चला स्पीड अप ठेवा. दुसरा सामना पाहतोय इथे खेळपट्टीवरती. आतापर्यंत 11:06 झालेत मित्रांनो. दुसरा सामना आपण पाहतोय म्हणजे विचार केला तर कुठेतरी थोडस उशीर तर झालाय जरूर. इथे क्रॉस द लाईन फटका केसायचा होता. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज, स्वतःच्या फॉरवर्ड थ्रो मध्ये ही विकेट मिळवल्या आणि इथून मॅच मध्ये कमबॅक केलंय ते म्हणजेच आपण पाहू शकाल टीम खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बीड टीमने थोडस कमबॅक पाहायला मिळालंय. आणि चला नेक्स्ट फलंदाज. नाही, त्या काम होईल काय तरी. थांब घडी, तू धीरज ना. काय सांगा, त्या काम करू आपण जे. अगदी विचार केला तर रोशन नवीन फलंदाज. थोडस स्पीडअप ठेवा. अगदी विचार केला तर चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. धावा 28 धावा धाव फलकावरती. अंपर तो बॅटमन आलाय त्याचं डोपं नंतर ना केवढं मट आला. मोकारा कुडप्यान शिली याला. काय र, 7वीची का 8वीची? नाही, बॅटमन मोकार चढ्या दिसत वा. बॅट गरगरा 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 फिरी दिलाय. अगदी विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केलाय मित्रांनो. सामना विचार केला तर तितका जडी आहे आणि तितका सोपाही आहे. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा भरत गोलंदाज टॅक वरती. इथे चांगला बॉल अगदी ऑफसाईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हा येतोय नशिबाच्या 4 धावा आपण पाहू शकाल. आणि षटक देखील संपलाय. तोपर्यंत आपण देऊया थोडीशी डीजे मास्टरला.
अंपर त्या तिकडं मुवा बसलाय बघ. स्पीडअप ठेवा. धाबा धाब फलकावरती जोडल्या गेल्या 32 आणि येणारे 6 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. चला स्पीडअप ठेवा. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. आपण थांबू शकाल परंतु वेळ कुणासाठी थांबत नाही. या संघर्ष करा, संघर्ष करत राहा तर यश मिळेल. आणि अगदी विचार केला तर येणारे 6 बॉल 15 धाब्यांची गरज. सामना रोमॅन्टिक पाहतोय. अगदी विचार केला तर आज मेगा फायनल पाहायला मिळेल यात मात्र देखील शंका नाही. परंतु मेगा फायनल खेळायचे असेल तर येणाऱ्या प्रत्येक संघावरती हवी ठरावा लागेल. संघर्ष करत राहावे लागेल आणि संघर्ष करत राहा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला जाईल संघ. परंतु ते नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज मार्ग वरती अंतिम षटक घेऊन येतोय प्रशांत. गोलंदाज स्ट्राईक वरती 6 बॉल 15 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहू शकाला उमेश फलंदाज स्ट्राईक एंड वरती. इथे हाफ टॅकरचा बॉल आणि यावेळेस घडलं काय. बॉल निघून जाईल. 2 बॉल सीमा पार. हा येतोय अजून एक नशिबाचा चौकार. आता सामना कुठेतरी जड होता तो थोडासा हलका केला या चौकाराने. म्हणजे विचार केला तर 5 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. येणारी 5 बॉल 11 ची गरज. सामना चांगला मित्रांनो पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. अगदी विचार केला तर या स्पर्धेचा आज मेगा फायनलचा दिवस, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये तुडुंब भरलेली ही प्रेक्षकांची गर्दी पाहतोय. येथे क्रॉस द लाईन फटका खेचला. यावेळेस बेकार. यावेळेस पाहतोय अजून एक दर्जेदार षटकार आणि 2 बॉल मध्ये 10 धाबा आणि येणारे 4 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. पहा सामना होता कुठे नेऊन ठेवलाय कुठे. जरूर आपण पाहू शकाल. स्पीडअप ठेवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम वारंवार सूचना देतोय. 4 बॉल 5 धाब्यांची गरज. इथून पुढे 2 बॉल डॉट फेकले गोलंदाजाने तर सामना मात्र अतिशय चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार राहा. लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार राहा. 4 बॉल 5 धाब्यांची गरज. इथून पुढे 2 बॉल डॉट फेकल्या तर सामना कमबॅक करू शकेल नक्कीच. परंतु इथे फलंदाज देखील आता थोड्या भलत्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो. पहिल्या बॉल वरती 4 धाबा त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती अगदी षटकार पाहायला मिळाला. 4 बॉल 5 धाब्यांची गरज. यस हा खरा बॉल राहिला इथे. आता बॉल 2 धाव पाहिजे म्हणजे 4 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. अगदी विचार केला तर गोलंदाजाची थोडीशी चुकी पाहायला मिळाली. हा खरा बॉल फेकला इथे. 4 बॉल 4 धाब्यांची गरज. इथे अपील जास्ती आणि परंतु पंच सांगतायत अंपर नो का नाही. यस थँक्यू. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल फलंदाजाला स्पर्श झाला होता हा बॉल. येणारे 3 बॉल 4 धाब्यांची गरज. सामना चांगला. ओ यावेळेस आता मात्र खरा बॉल राहिलाय. बॉलर तुला रात आंधळा लागला का काय सांगायचं आहे. गडी डेंजर आहे का. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल अजूनही आपण पाहू शकाल येणाऱ्या 3 बॉल 3 धाब्यांची गरज. पंच काय थर्ड अंपायर. यस चेक करू आपण जरूर. यस लक्ष असू द्या. गोलंदाज आपल्या वरती थोडस ऑप्शन पाहायला मिळत्या. गेम ऑन होते. 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. ओ इथे अजून एक चांगला बॉल. यस 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 आपण चेक करूया जरूर. अरुण ओकचारे साहेब आपण इथे यायचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये.
नाही, गोलंदाजावरती ऑप्शन आला होता, आपण इथे चेक करूया. हॅलो हॅलो. नक्कीच या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक प्रकाश पवार आणि रवी वाघमारे या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करेल की या ठिकाणी यायचे व्यासपीठावर. हॅलो. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजेच बेहरजी नाईक म्हणजे थर्ड अंपायर. अंपायर यायला फिल्डिंग लावाय सांग तू. त्या मी काय त्या इकडे सांगतो त्याने फिल्डिंग लावाय सांगा ते. मुकार टाइम करता ना घडी. अगदी येस, पण चांगला बॉल आहे त्या. अगदी विचार केला तर चांगला सामना देखील आपण पाहतोय. 2 विकेट गमावलेत. 44 धावा फलकावरती. धावसंख्येचा विचार केला तर 2 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. सामना चांगला इतिहा. अगदी विचार केला तर चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथ्या उचलणार. हो, चुकीची फेकी आणि इतिहा. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. येणारा बॉल 1, धाव्यांची गरज 1. यस, तर या स्पर्धेचा नियम आपण पाहिलं ना तर सामना कंपल्सरी सुटला तर सुपर ओव्हर दिला जाईल. लक्ष असू द्या. हा बॉल जर डॉट फेकला तर नक्कीच सुपर ओव्हर दिली जाईल. लक्ष असू द्या. दोन्ही टीम साठी गोलंदाजाने हा बॉल जर डॉट फेकला, एखादा विकेट मिळवला तर आजच्या दिवसामध्ये पहिला सामना सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? परंतु इथे जर सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या टीमला 1 बॉलवरती 1 धाव बनवावी लागेल. सामना चांगला मित्रांनो. कदाचित फेकी चुकीची पाहायला मिळाली. 1 बॉल 1 धाव्यांची गरज. सामना चांगला, यात मात्र शंका नाहीये मित्रांनो. या मॅच मध्ये जितके प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील ना, अगदी जल्लोष पाहायला मिळत असतील त्यांच्या देखील माध्यमातून, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमधून सहर्ष स्वागत करूया. गेम ऑन होत्या. 1 बॉल 1 धाव्यांची गरज. यस, थोडस मैदानामध्ये जरूर अडखळला पाहायला मिळाला होता. डेट बॉल पंचाने घोषित केलाय. 1 बॉल आणि 1 धाव्यांची गरज असताना हा सामना आपण पाहतोय. अगदी अंगाला शहर आणणारा हा सामना आपण पाहतोय मित्रांनो. इतका चांगला सामना आपण पाहतोय, यात मात्र शंका नाही. आपण पाहू शकाल 1 बॉल 1 धाव्यांची गरज. सामना चांगला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. सामना कोण जिंकेल कोण हारेल हे सांगू शकत नाहीये, परंतु हा बॉल फेकल्यानंतर हो, यावेळी डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र नक्कीच कुठेतरी सामना गमावला असता. ते म्हणजेच फलंदाजी करणारी टीम आणि ते विजेता मिळवला तर म्हणजेच टीम आपण पाहू शकाल. टीमनं अगदी बांसोली टीमनं विजेता मिळवलाय मित्रांनो. आणि त्या थोडस विचार केला तर बीड टीमच्या थोडेसे प्रयत्न कमी राहिले. आता चला नेक्स्ट मॅच साठी क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका साईडने क्षेत्ररक्षण करा. आणि नेक्स्ट पूर्वार्थ आपण ऐकूया उत्तम पाटील साहेबांच्या मुखातून. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत रहा ही स्पर्धा. नाईट रजनी सिंकला खूप चांगला आयोजन मायक्रोफोन वरती आमंत्रण करेन उत्तम पाटील साहेबांना. थँक्यू. हॅलो 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 हॅलो. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे खरं तर आयोजक तुम्ही पाहू शकाल